बोलूयात मॅचच्या दिशेने एक चांगली मॅच आहे, हलकीशी हवा पण चालू आहे. लेट्स प्ले. स्ट्राइक एंडला गौतम आणि त्यासोबतीला प्रथमेश बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर आदित्य. पहिल्याच बॉल अगदी हलक्या हाताने तिकडे ढकलला गेलाय. चांगली मॅच आहे. सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो. आज बरोबर सकाळी चांगल्या मॅचेस पाहिले गेले. 11:26 पहिला बॉल पडला आणि त्यानंतर अशा अनेक मॅचेस पाहिल्या गेल्या. त्याचबरोबर आदित्यसाठी पारितोषिक आलंय. निलेश जयस्वार साहेबांकडून जर हॅट्रिक संपादन केली आदित्यने तर नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक निलेश जयस्वार साहेबांकडून असेल. उद्या निलेश दादांना देखील आपण खेळताना पाहणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. स्ट्राइक एंडला बॅटर आपण पाहता गौतम एक चांगली बॅटिंग करतात. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थोडा फिरतोय. फिल्डर आहेत तिकडे. चांगला बॉल अडवला. संदीप तिकडे होते मामा. त्यांचं पण क्रिकेटवर तेवढीच प्रेम राहिलं गेलं. आमचे मनीषजी पण थोडं ग्राउंडचा फेरफटका मारतात. चांगलं क्रिकेट आज डोंबिवलीमध्ये पाहायला मिळत आहे. डोंबिवली प्रीमियर लीग DPL. या बॉलवर देखील अगदी हलक्या हाताने ढकलला गेला. रन्स मात्र सिंगल मिळेल. पहिल्या डावाचा आपण खेळ पाहतोय. बघूयात कोण जिंकेल कोण हरेल. महत्वाची मॅच असणारे दोन्ही संघांसाठी. एका साईडला SSS आणि त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना SSS संघाने विरुद्ध जमा 11. या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे काय थ्रो मारलाय. असं वाटलं लगोरी खेळतोय की काय. आयुष ठाकूरने अगदी अग्रेसिव्ह थ्रो तिकडे दिला. आज सर्व मॅचचा आनंद घेतात. या बॉलवर हवेत खेळले गेलेत आणि इकडे प्रथमेशची खेळी संपुष्टामध्ये येते. इट्स आउट. तर मी राहुल जाधव आणि गणेशजी ओमले साहेबांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आणि त्याचबरोबर मी इन्व्हाइट करतो आवर्जून डोंबिवली प्रीमियर लीग जर सुरू आहे तर डोंबिवलीतील एका ज्यांनी गाजवला अंडरम क्रिकेटचा पुराणा चावल DD अर्थातच दिनेशजी दळवी सरांना मी विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आणि त्याचबरोबर वास्तव खांडगे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. दिनेश दळवीची ती तुफानी खेळी कोण विसरेल. नामदेव स्मृती चषकमध्ये बाईक पटकावली होती. जबरदस्त खेळ दिनेश दादांचा. आणि त्यानंतर कधी डाऊनफॉल पाहिला नाही दिनेश दादांनी. आणि आज मात्र डोंबिवली प्रीमियर लीगला विशेष उपस्थिती. सरांचं वेलकम. खऱ्या अर्थाने हे व्यासपीठ तेव्हा भरून येतं जेव्हा मात्र हे अंडरम क्रिकेटचे दर्दी चाहते आणि अंडरम क्रिकेटचे सितारे ज्यांनी डोंबिवलीचं नाव 7 समुद्र पार नेलं आणि जे लेजंड्स आम्हाला एका फ्रेममध्ये पाहायला मिळतात व्यासपीठावरती आपण पाहू शकता. दिनेशजी दळवी सर, त्यासोबत गिरीशजी भोईर सर आहेत. वास्तव खांडगे सरांना आपण एकत्र फ्रेममध्ये पाहतो. आणि हे तिन्ही लेजंड क्रिकेटर्स इथे मात्र या डोंबिवली प्रीमियर लीगला विशेष उपस्थित होतात. साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. वळूयात पुन्हा एकदा मॅचकडे जिथे मात्र प्रेक्षकांचा उत्साह फार वाढलाय. उत्साह शिगेला पोहोचलाय आणि तिथे मात्र कोण जिंकेल कोण कोणाचा करेल पर्दाफाश ह्याचं उत्तर ऐकण्यासाठी जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये सागरजी मोरे सरांकडे. थँक्यू. आणि स्वागत केलंय सर्व मान्यवरांचं. गौतमने बाउंड्री मारून खूप चांगलं टायमिंग केलं गेलं. गौतमची बॅट पकडण्याची एक वेगळी स्टाईल आहे. ॲडम गिलक्रिस्टची मला तुम्हाला आली आहे त्याच प्रकारे त्यांनी बॅट पकडली आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं गेलंय. बॉल हवेत होता तिकडे. प्रेम म्हात्रे यांच्याकडून जर मयुरेश म्हात्रे यांनी जर 3 बॉल 3 बाउंड्रीज मारल्या तर 500 रुपयाचं वार्षिक असणार आहे. एक म्हात्रे दुसऱ्या म्हात्रेला प्रोत्साहित करतोय
आणि दोघं एकाच संघामध्ये खेळतात, बट चांगले बॅटर आहेत स्ट्राईक एंडला मयुरेश. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर बॉलर गणराज. पहिली बाउंड्री आली, त्यानंतर सिंगल आलाय. स्कोर झाला आतापर्यंत 10. डीपीएलचं हे दुसरं सीझन आहे. या बॉलवर वाईट बॉल आमचे चेतन चव्हाण सर, त्याचबरोबर त्यांच्या बाजूला पद्मनाथ प्रभू बाबू सर, अजित निकम सर. 1 to go फेम. वन टू गो आवाज मला असं वाटतं सर्व चारी दिशेला आवाज तो घुमतोय. बारा धाबा झाल्या धाव फलकावरती. दुसरीवर घेऊन बॉलर गणराज. स्ट्राईक एंडला गौतम. हलकीशी हवा पण चालू आहे. संध्याकाळचं सत्र आहे. जसं लाईट्स ऑन होतील थोडं अंधार पडेल, त्यामुळे अंडर लाईट्स खेळणं पण थोडं क्रिकेट वेगळं आहे. दिवसाचं क्रिकेट वेगळं असतं, लाईट्समध्ये खेळणं क्रिकेट वेगळं राहिलं आहे. सर्व आमचे मान्यवर, सर्व वयस्कर नागरिक सर्वांचे स्वागत आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. गणराजने चांगला बॉल अडवला, येईल डॉट बॉल. रन मात्र तिकडे मिळणार नाहीये. 12 रन झाले धाव फलकावरती. चांगली पिचिंग गणराजची. गणराजचा कॉन्फिडन्स खूप चांगला होता. पहिली बाउंड्री येऊन पण त्याने स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकली. इकॉनॉमी बॉलिंग केली आहे. या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलंय आणि आता मात्र गॅप शोधलाय. कुठलाही खेळाडू हल्लेला नाहीये. गौतमच्या बॅटमधून एक काफर फटका 4 रनसाठी. करतोय. 2011चा वर्ल्ड कप सर्वांना आठवेल आणि गंभीरची जी बॅटिंग. या बॉलवर पण फ्लिक केलं गेलंय. शॉट ऑफ द इव्हनिंग, क्लासिकल स्ट्रोक. काय फ्लिक केलं गेलंय. जी माने जिनियस गौतम और जी माने गौतम. कडक बॅटिंग. स्कोरर पण चांगलं स्कोरिंग करतायत, त्यामुळे थोडं तिकडे थोडं लेट होतं. कधी कधी डोंबिवलीवरून पण फास्ट अँड लेट असते, त्यामुळे थोडं स्कोरिंग पण लेट होऊ शकतं. गौतमने चांगली बॅटिंग केली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर 20 रन झालेत. बॉलिंग साठी तिसरी ओव्हर घेऊन आदित्य. मित्रांनो, बॉल आतमध्ये नका आणून देऊ प्लीज. तुम्ही प्रॅक्टिस बाजूला बाहेर करा, पण बॉल नाही आला पाहिजे. व्हाईट बॉल. 1 मिनिट. ओके. पुन्हा एकदा बॉलर सजवतो. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्लोअर वन टाकला बॉलने. खूप चांगला बॉल टाकला बॉलर आदित्य. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र तिकडे मिळणार नाहीये. उंचीचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. अंडर आर्म क्रिकेट सर्वांचा लाडका खेळ आहे. बघूयात आज कुठली टीम वरती क्वालिफायर होईल. या अगोदर देखील खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर खूप चांगल्या चांगल्या टीम्स पाहिल्या गेल्या. तन्मय प्रतिष्ठान आणि खल्लास 3 to 1-4 ह्या दोन टीम मला असं वाटतं क्वालिफाय झाले. या बॉलवर देखील स्क्वेअर कट. सकाळीच म्हटलं की मी पॉइंट जवळ आहे, कव्हर जवळ आहे, रन मिळतील 4.
मयुरेशने पण आता इथे मात्र बॅट ओपन केली गेली आहे आणि 4 रनने स्कोर पुढे जाईल. क्लासिकल अंदाजामध्ये टॅप केलंय. सर्व प्लेयर्सचं जेवण पण इकडे आपलं प्रोव्हाइड आपण केलं. आमचे ओमकार पाटणे पण तिकडे व्हिडिओ काढतात. ते पण क्षण टिपतात की ही टुर्नामेंट आपली आहे. या बॉलवर अगदी डोंबोली ईस्ट वरून डोंबोली वेस्टला, वेस्ट वरून ईस्ट आउट. वेगळ्या स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन चुकलं, हलका बॉल टाकला आणि फटका फसला तिकडे. बॅटर मयुरेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. OUT आउट. असं या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला अगदी हलक्या हाताने. स्कोर मात्र तिकडे सिंगलने पुढे जाईल. स्कोर झालाय 26. गौतमच्या सोबतीला नवीन बॅटर येत आहेत प्रणव. या बॉलवर देखील चेक केलं गेलंय. आदित्यला पण माहिती आहे की एक चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. 5 ओव्हरचा स्पेल आहे, त्यामुळे आपल्याला पण इकॉनॉमी बॉलिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर रिव्हर्स खेळले गेले. परफेक्ट टायमिंग केलं गेलं. रन मिळतील आपण पाहिलं 4. गौतमच्या बॅटमधून एक अफलातून बाउंड्री. रन 4 ने पुढे जाईल. स्कोर झालाय तब्बल शांत. शांताबाईचं गाणं बरोबर लावलं, कारण की मॅचच शांत झाले पूर्णपणे. गौतमची जी बॅटिंग आहे, ज्याने 4 बाउंड्रीज या मॅच मध्ये पाहिले गेले. खूप चांगली कामगिरी करत असताना गौतम, त्यानंतर प्रथमेश आउट झाले, त्यानंतर मयुरेश आणि आता प्रणव. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर 4थी ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी आशुतोषच्या हातामध्ये बॉल दिलाय. प्रत्येक खेळाडूला टी शर्ट, मागे सौजन्य आमदार माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेबांचं आपण पाहिलं गेलं नाव, कार्यकारी अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश. याचबरोबर स्टंपची बेलची लाईट ऑन झाली आहे. स्टंपची लाईट ऑन झाली आहे. बॅटर आउट. OUT. पहिलाच दिवस आहे. आज 8 संघ, उद्या 8 संघ, त्यानंतर सेमीफायनल, फायनल. कोण जिंकणार ही टुर्नामेंट यावर देखील संपूर्ण डोंबिवलीचं लक्ष आहे की DPL कोण जिंकेल. जसं ओमकार चव्हाणने सांगितलं की ज्याप्रमाणे नामदेव स्मृती या परिसरात एक नामवंत क्रीडा स्पर्धा होती, तशी आता डोंबिवली प्रीमियर लीग देखील एक उंच भरारी घेईल आणि त्यांना पण खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या सर्व आयोजन कमिटी. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने सिंगल पुढे जाईल. स्कोर झालाय 31. 31 धावा झाल्या धाव फलकावरती. फिनिशिंग टचची गरज आहे. 50 पर्यंत टार्गेट गेलं तर मॅच रंगू शकते. या बॉलवर देखील आता पुन्हा एकदा कमबॅक केला गेल्या बॉलर आशुतोषने. या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. आमचे कॅमेरामॅन देखील अगदी
असं त्याचबरोबर अथर्वसाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. सलग 3 चौकार जर अथर्वच्या बॅटमधून आले तर पवनजी पाटील साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. व्यासपीठावरती आपण करणार आहोत सन्मान, तर मी विनंती करतोय आकाशजी देवळेकर साहेबांना, आकाशजी देवळेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत शुभ सन्मान. जबरदस्त फिल्डिंग आपण पाहतो. आपण अखेरच्या क्षणाला चेंडू बाउंड्री रोप क्लिअर करेल, चौकार आला, चौकांना केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. व्यासपीठावरती आकाशजी देवळेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण तर सन्मान आपण करणार आहोत. तर व्यासपीठावरती नामदेव स्मृती चषक, तो चषक अजूनही विसरलो नाहीये, कारण की तेव्हा मात्र डोंबिवली नगरीमध्ये जबरदस्त खेळाच्या जोरावरती ज्याने बाईक पटकावली होती आणि सर्वत्र हॅशटॅग पसरलं होतं डीडी, अर्थातच दिनेश दळवी सर, आणि सरांचा सन्मान आपण करत आहोत आकाशजी देवळेकर साहेबांच्या शुभ हस्ते. दिनेशजी दळवी सरांचा सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. त्याचबरोबर अजून एक सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये अनेक सारे ऊन पावसाळे ज्याने पाहिलेत आणि अनेक साऱ्या ऊन पावसाळ्यांमध्ये आपल्या परिश्रमाचा घाम ज्याने अंगावरती घातला आणि चांगल्या खेळाचा गालिचा आपल्या डोंबिवली नगरीला दिला, असे वास्तव खांडगे सर देखील उपस्थित आहेत. तर वास्तव खांडगे सरांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. लेजंड क्रिकेटर्स आणि लेजंड्सची ही फ्रेम विजय स्टार संघासाठी अनेक सारा परिश्रम आपण पाहिला. सध्याच्या घडीला देखील विजय स्टार संघ चांगली कामगिरी करतो. टॅलेंटेड यंगस्टर्स, पण हे विसरून चालता कामा नये की इतिहास कोणाच्या नावावरती राहिलाय, कारण की इतिहासामध्ये मागे वळून पाहिलं तर विजय स्टार संघाची सुरुवात याच खेळाडूंच्या माध्यमातून झाली आहे. तर वास्तव खांडगे सरांचा देखील इथे मात्र सन्मान आपण करत आहोत. आय थिंक अजूनही त्यांच्या जोडीचे सहकारी प्रशांत दादा खेळत असतात, संदीप दादा आहेत, अनेक सारे खेळाडू आहेत अजूनही विजय स्टार संघामध्ये रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत असतात. उद्या मात्र दिनेश सरांना आपण देखील खेळताना पाहणार आहोत. हाय प्रोफाईल टीम आय थिंक शुभम सरांची टीम आहे, शुभम बेडेकरची. बघूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्याचबरोबर आपण गवळीस किचनचे मालक रोनीजी गवळी साहेब देखील उपस्थित आहेत. तर मी विनंती करतोय, थोडंसं बिझी करतोय त्यांना, त्यांचा रोजा देखील सुरू आहे आणि ईदच्या त्यांना देखील शुभेच्छा. पण मी मंजूर शेख साहेबांच्या शुभ हस्ते आपण गवळीस किचनचे मालक रोनीजी गवळी साहेबांचा देखील इथे मात्र सन्मान करत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं तर सांस्कृतिक राजधानी म्हणून डोंबिवली शहराकडे पाहिलं जातं आणि या डोंबिवली शहरामध्ये सध्या तरी 22-23 मार्चमध्ये 2 दिवसामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा सुरू आहे, डोंबिवली प्रीमियर लीग, अगदी धमाक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, चौकांना केलाय. इथे मात्र व्यासपीठावरती पाहुण्यांची रेलचेल आणि प्रत्येक पाहुण्याचा आदरपूर्वक सत्कार इथे मात्र केला जातोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो लॉंग ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आयुषचं एकदा इथून मात्र मिळेल. गौतमने इम्प्रेस केला. पहिला चेंडू सर डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 2 चा पहिला चेंडू चौकार गौतमच्या नावावरती आहे. शर्माजी का बेटा रुकने का नाम ही नहीं ले रहा है. सध्याच्या घडीला रोहित शर्माला देखील आपण कप घेताना पाहिलंय. आता मात्र पुन्हा महाराष्ट्र, गुजरात, चेन्नई, अनेक साऱ्या स्टेट्समध्ये पुन्हा एकदा रायव्हलरी सुरू होतील, कारण की 22 मार्च अर्थातच ठीक 7:30 वाजता इंडियन प्रीमियर लीगची देखील सुरुवात होईल. तर संदीपजी काळे साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. मी
सन्मान करण्यासाठी विनंती करतोय. सूरजजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय. सूरजजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण संदीप काळे साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. तर मी पुन्हा एकदा सूरजजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की अक्षयजी मोरे साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान करणार आहोत. अक्षयजी मोरे साहेबांचा देखील आपण सन्मान करूयात. अक्षयजी मोरे साहेबांचा देखील इथे मात्र सत्कार केला जातो. डोंबिवलीमध्ये क्रिकेटचे दर्दी चाहते आणि दर्दी चाहत्यांमध्ये टेनिस क्रिकेटला अनेक जण फॉलो करत असतात आणि टेनिस क्रिकेटला अनेक जण फॉलो करत असतील तर त्यांना वाकलनचा केतन म्हात्रे जरूर माहीत असेल आणि केतन म्हात्रेचा डायहार्ट फॅन टेनिस क्रिकेटचा सूरज म्हात्रे आपण त्यांना फ्रेम मध्ये पाहत आहोत. कब्बू या नावाने सर्वजण ओळखत असतात आणि सूरज म्हात्रे कट्टर समर्थक आहेत केतन म्हात्रेचे, त्यासोबत सलमान खानचे देखील. तर वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. आणि चांगली इनिंग पाहिली गेली बट स्कोर पाहिला तर जाता आता 42 रन झाले. त्यांनी 43 रनचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. जमा 11 संघाला 43 धावा जमा करायच्यात. त्रेचाळीस धावांचं टार्गेट आहे. जशी मॅचला सुरू त्याच्या मात्र आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीष सर जॉईन होतील. चांगलं हळूहळू मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आणि जसं जसं अजून संध्याकाळ होईल लाईट्स पडतील, लाईट चालू होतील, अंधार पडेल थोडा, तर मॅच बघणं एक वेगळं मजा असेल. सर्व आमच्या बिल्डिंग्स मधून देखील काही मॅचचा आनंद घेतात त्यांचं पण स्वागत आहे. जे युट्यूबवर बघतात त्यांचं पण स्वागत आहे. मित्रांनो, डोंबिवली प्रीमियर लीग DPL अंडर आर्म क्रिकेट कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ आहे अंडर आर्म. यानंतरच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. मंगलमूर्ती आणि यथार्थ 11 आपण टॉस साठी या. तर व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करतो भावेशजी म्हात्रे साहेबांना, म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हेमंतजी भोईर साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. दोन्ही कॅप्टन्स देखील या. तर टॉस आपण करणार आहोत. मी हेमंतजी भोईर साहेबांना विनंती करतो, क्रिकेट सोबत बैलगाडा शर्यतीचं देखील खूप सारा नाद आपण पाहतो. भोला बैलाचे मालक हेमंतजी भोईर साहेब. बैलगाडा शर्यतीचा अनेक जणांना नाद आहे. शेतकरी संप्रदायातील आवडीचा खेळ बैलगाडा शर्यत. टॉस इथे मात्र झालाय. फार विलंब नाही घेत, फक्त डिसिजन विचारतो. टॉस जिंकलाय, बॉलिंग करू आम्ही. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट. वळूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूयात आवाज मनीषजी वाघे सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर. जर आपण मैदानाच्या दिशेने जिथे 5 षटकांमध्ये 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 43 धावा, 43 टू विन. मॅच निर्णायक मॅच ना, ही खूप महत्वाची आहे. दोन्ही टीमसाठी ही महत्वाची मॅच असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रामा असतील, अनेक वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे, आणि समोर देखील सचिन आहे. सचिनची बॅट देखील ना आग उगवणारी बॅटिंग करून सचिननी देखील आपल्याला दाखवली आहे. बघत आता काय घडतं ही कॉन्टेस्ट. यावेळी देखील पहिलाच बॉल प्रशांतजी सुर्वे साहेब यांच्याकडून 3 चेंडू 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
सुरू असलेल्या मॅच मध्ये म्हणजे जमा 11 संघासाठी ते पारितोषिक आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला लीव्ह केला. पिचिंग पहिल्या चेंडूवरती पाहिली तर पिचिंग अतिरिक्त बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर होती, तो देखील वाईट घोषित करण्यात आला. त्यानंतरची पिचिंग अगदी लेग स्टंपच्या बाहेर, इथे देखील वाईट घोषित करण्यात आला. बघा 43 धावेंचं लक्ष आहे, संध्याकाळचं सत्र आहे आणि जसं जसं आपण संध्याकाळच्या सत्राकडे जाणार आहोत, फ्लड लाईट्स ऑन होतील, तिथून ना धावा बनवणं थोड्याशा कठीण होऊन जाणार आहेत. तर इथे गोलंदाजाला त्या चुका करण्यापासून टाळावं लागणार आहे. यानंतर पुन्हा एकदा एक खूप महत्वाची सूचना, डॅडी मोरे चषक, डॅडी मोरे स्मृती चषक 2025 चौथं पर्व जे आपल्या भेटीस येणार आहे येत्या 5 आणि 6 एप्रिल रोजी. त्यासाठी त्याचं प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 15,000 रुपये असणार आहे. बघा प्रथमतः पहिले 16 संघ हे डोंबिवली दिवा गटातील असतील आणि त्यानंतर 8 संघ हे असणार आहेत, ते स्टेशन वाईज देखील असणार आहेत. तर आपल्याला प्रवेश फी नक्कीच 6,000 रुपये प्रवेश फी आहे. जर आपल्याला कुणालाही प्रवेश हवा असेल तर आमच्या व्यासपीठाशी आपण संपर्क साधू शकता. तदरम्यान आपण बघतोय मैदानात काय घडतं. तर मैदानात पुन्हा एकदा 1 चेंडू आणि 3 धावा झाल्यात धावफलकावरती. 43 धावेचं लक्ष आहे, 3 धावा झाल्यात म्हणजे 40 अजूनही बनवायच्यात. परत आता रामा कशी गोलंदाजी करतात, अनेक वर्षाचा अनुभव रामा यांच्याकडे आहे. अनेक बलाढ्य संघांमध्ये ते त्यांची वर्णी लागते. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी आणि हाच तर तो अनुभव असतो ना की आपण काही चुका केल्या, त्या चुकांना सुधारण्याची ती कुवत आपल्याकडे आहे. म्हणून आपण अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि तशीच कामगिरी रामा देखील आपल्याला करून इथे दाखवतात. कारण अंकेश सारख्या बॅटरला शांत ठेवणं देखील ना खूप मोठं असतं, खूप मोठं आव्हान आपल्या समोर असतं. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी बॅकफुटला थोडंसं वेट ट्रान्सफर केलं की हाताने हा देखील फटका, फक्त चेंडूला मैदानात हळवारपणे टोटवण्याचा प्रयत्न असणार आहे. सिंगल डबल वसूल करण्याचा प्रयत्न राहिलाय जमा 11 संघाला. त्यांना देखील माहिती आहे ही ओपनिंग पार्टनरशिप किती महत्वाची. इथून आपल्याला तो टोन सेट करून द्यावा लागेल. आपला मिडल ऑर्डर आहे, त्यानंतर आपला जे खालच्या वेळी येतात लोअर ऑर्डर, त्यांच्यासाठी ती मॅच बनवून देणं आपलं कार्य असतं आणि तसंच काहीतरी कार्य आतापर्यंत करतात. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील बॅकफुटला गेले होते, अगदी स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. बॅकवर्ड पॉईंट वरती चांगले क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. तर एका धावेच्या साह्याने आता धावफलक नक्कीच हळुवारपणे पुढे सरसवत चाललाय. धावा झाल्यात 5 धावफलकावरती आणि आतापर्यंत या षटकामध्ये चेंडू झाल्यात 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टू गो. अंकेश विपक्ष रामा अशी ही लढत. एका दिशेला अनुभव प्रचंड पाहायला मिळतो, दुसऱ्या दिशेला एक अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतो आपल्याला. यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा इथे पाहायला मिळते आपल्याला. डिप स्क्वेअर लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव इथे देखील मिळणार आहे. एकेरी दुवेरी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट आतापर्यंत केलंय संपूर्ण जमा 11 टीमनी. सचिन वाघमारे असतील, अंकेश देखील असतील, अंकेश पाटणे देखील असतील, चांगली बॅटिंग आतापर्यंत करतात. समोरून रामा देखील चांगली गोलंदाजी करतात, जकडून ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून, त्यांनी देखील वंचित ठेवलंय बॅटर्सला. चांगला कॉन्टॅक्ट पाहायला मिळत आहे. यावेळी चेक केलाय आणि हे देखील असं म्हटलं जातं ना सर की क्रिकेट हा जेवढा फिजिकल फिटनेसचा गेम आहे तेवढाच मेंटल टफनेसचा गेम देखील आहे. आपण काय विचार करतोय, कशी गोलंदाजी करणार आहोत, रिफ्लेक्सेस कसे स्ट्रॉंग आहेत आपले. नेक्स्ट बॉल, यावेळी स्वीप करायचा प्रयत्न केला होता, इथे देखील व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. सिंगल नक्कीच मिळणार आहे. त्या सिंगलच्या साह्याने षटक क्रमांक पहिले इथे संपले. धावा झाल्यात धावफलकावरती 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. येस नवीन. मी इथे आपल्याला गोलंदाजी मार्क वरती मयुरेश येतोय. मयुरेशनी अनेक वर्ष चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. चेरागा 11 या संघासाठी अनेक वर्ष चांगली कामगिरी त्यांनी देखील केली आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी पायावरती अदळलाय. स्वीपचा फटका येतोय चौका.
यावेळी देखील पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरच्या दिशेने ही पिचिंग पाहायला मिळते आपल्याला मयुरेशची. थोडंसं दडपण, थोडंसं दबाव पाहायला मिळतं. कारण जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करतो 6 चेंडू त्याला फेकायचे आहेत. त्या 6 चेंडूवरती जर अगदी पहिल्या किंवा दुसऱ्या चेंडूवरती प्रहार झाला, चौकार आला, तर त्यानंतर त्याला देखील माहीत असतं की अतिरिक्त आपल्याला अजून 4 ते 5 बॉल्स फेकायचे आहेत, 4 ते 5 चेंडू फेकायचे आहेत. तर तेव्हा कुठेतरी ते दडपण असू शकतं. आणि इथे स्तुती करावी तेवढी कमी आहे सचिनची देखील. सचिनला देखील माहीत होतं पहिला चेंडू थोडासा खराब हाताळला, शॉर्ट पिच चेंडू होता, पायावरती चेंडू होता. स्वीप सचिनचं अस्त्र राहिलंय. सकाळपासूनच चांगले स्वीपचे फटके सचिन देखील खेळलाय. नेक्स्ट बॉल, यावी चेंडू हवेमध्ये असणार आहे. निखिल चूक करत नाहीये. विकेटचं पतन, दबाव होता, त्या दबावाला जुगारून चांगली कामगिरी करत असताना मयुरेशच्या खात्यामध्ये येते विकेट. बघा या षटकामध्ये जर मयुरेशनी 3 विकेट्स मिळवल्या, त्या कशाही मिळवल्या तरी देखील मयुरेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवनीतजी वजे साहेब यांच्याकडून ते पारितोषिक आहे. ते नक्कीच पुरस्कर्ते आहेत. जय रागाई क्रियांश 11 या संघाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांच्याकडून आपण यशस्वी जय रागाई चषक देखील पाहतो. यशस्वी आयोजक त्या चषकाचे देखील आहेत, आमच्या स्थानवरती विराजमान आहेत. आणि तिथूनच पारितोषिकांचे लयलूट त्यांच्याकडून पाहायला मिळते. पुढचा बॉल, यावी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. गणराज आलाय. गणराजची देखील ओळख आहे. रिव्हर्स स्वीपचे फटके, अगदी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. बाडा बॉईज संघाचा जर आपण उल्लेख करतो तर गणराजचा उल्लेख करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पण मयुरेशने देखील चांगली कामगिरी केली आहे. 2 सलगच्या वाईट्स नंतर विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर अजून एक डॉट आलाय. चांगले क्षेत्ररक्षण इथे देखील पाहायला मिळते आपल्याला. दी थर्ड मॅन वरती एकच धाव मिळणार आहे. आता इथून जी धावगती आपण पाहतोय ती थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केलाय मयुरेशने आणि त्याच्यामध्ये त्याला यश देखील मिळत आहे. कारण जर पहिल्या चेंडूचा विचार केला ना तर पहिल्या चेंडूवरती चौकार, मग 2 वाईड आणि त्यानंतर कमबॅक केलाय. विकेट देखील मिळाली आहे. सचिनची विकेट मिळाली आहे. सचिन वाघमारे जो चांगली बॅटिंग करत होता. अंकेश अजूनही मैदानात आहे. नेक्स्ट बॉल, अगदी लोअर फुल टॉस चेंडू आहे. फुल टोल इथे वसूल केला. अंकेशच्या बॅटमधून येतोय DPL चौकार. त्रेचाळीस धावांचं लक्ष इथे आहे. त्याचा पाठलाग बघूयात कसा होतोय. आतापर्यंत त्याचा इतिहास हेच सांगून जातोय की चेस प्रत्येक मॅच मध्ये झालाय. यावेळी देखील पुन्हा एकदा ड्राईव्हचा फटका आपण बघतोय. बॅकवर्ड पॉइंट वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. थोडासा हल्ला, थोडासा आक्रमण करण्यात आलं या षटकामध्ये. धावा झाल्या धावफलकावरती 19. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय आणि जिंकण्यासाठी समीकरण 18 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये, कुठेही जाऊ नका. ही मॅच देखील ना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती रामा येतात. दुसऱ्या स्पेल मध्ये शॉर्ट पिच चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न केला. स्कोअर कटचा लाजवाब, प्रेक्षणीय, देखना लाजवाब मधून. थँक्यू नवेद, थँक्यू सो मच. 18-24 समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर चौकार आला. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील अगदी बॅकफुटला गेले. थोडंसं वेट ट्रान्सफर केलं. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. आणि हेच सर संयम आहे आणि हेच सर क्रिकेट आहे की आपण जेव्हा अग्रेसिव्ह होतो, जेव्हा आक्रमण करत असतो त्यावरती आपल्याकडे थोडंसं ते संयम असणं गरजेचं आहे. ती मॅच अवेअरनेस असणं गरजेचं आहे की आपण खेळ कसा करायचा आहे, आवश्यकता कसली आहे, चौकारांची आहे की मग त्या चौकारानंतर सिंगलची देखील आवश्यकता आहे. आणि हेच आपल्याला क्रिकेटनी आपल्याला सगळ्यांना शिकवलंय. अंकेश चांगला खेळ करतोय. आता रामा तो कमबॅक करून देत आहेत का?
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. टिप स्क्वेअर लेग वरती एकच धाव इथे देखील मिळणार आहे. फेकी देखील करण्यात आली आहे, स्वतःला पूर्ण झोकून दिला इथे आणि एक धाव इथे देखील कंप्लीट केली आहे. प्रशांतजी सुर्वे साहेब यांच्याकडून संपूर्ण जमा 11 संघाला 3 चेंडू 3 चौकारासाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. एटीएम खुले होत आहेत, वॉलेट्स खुले होत आहेत आणि पारितोषिक देखील लावण्यात येतात आमच्या मान्यवरांकडून, त्यांचं देखील धन्यवाद. नेक्स्ट बॉल यावेळी देखील अगदी बॅट आणि बॅटच्या मध्ये चेंडू होता, बॅटचा संपर्क झाला, हलकीशी एज लागली, पायावरती चेंडू आदळला, डॉट बॉल. आणि डॉट बॉल टाकत राहणं खूप गरजेचं जर आपण विचार करतोय ट्रिपल एस संघाचा. आणि प्रशांतजी सुर्वे साहेब आपल्याला विनंती असणार आहे की आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत मी करतोय. या दादा आपलं देखील वेलकम असणार आहे. डॉट बॉल आलाय, ती भरपूर काळांतराने भरपूर वेळाने हा डॉट बॉल आलाय. यावेळी येस इथे देखील चेंडू अतिरिक्त बाहेरच्या दिशेने निघून जातोय. पिचिंग चांगल्या दिशेला होती, ते वळण देखील मिळालंय, तो कट देखील चेंडू झालाय, स्पिन देखील झालाय, बाहेर निघालाय. धावा झालाय धावफलकावरती 26 ऑन द बोर्ड, 26 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा हा देखील चेंडू होता, भिरकवण्याचा प्रयत्न केला, ती हलक्या हाताने खेळला हा देखील चेंडू. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ द माइंड, समय सूचकता नक्कीच चांगली आहे अंकेश यांच्याकडे. धावा झाल्यात 27 धावफलकावरती. चेक. तर गणराजसाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 चौकार आले तर वाडा बॉईज ज्या संघामधून ते खेळत असतात त्या संघाकडून त्यांना मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. आणि जसं पारितोषिक लागलं आपल्या संघाचं नाव ऐकायला आलं, त्याची बॅट तळपली, त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. म्हणजेच यथार्थ 11 विपक्ष मंगलमूर्ती दोन्ही टीम्स आपण तयार राहा. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानामध्ये मॅन इन फॉर्म गौतम शर्मा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंड वरती अंकेश पाटणेल आपण पाहतोय. ए फॉर अव्वल दर्जाचा खेळ अंकेशचा राहिलाय. ओ टू मनीष सर. थँक्यू. 12 चेंडू आणि 12 धावांचं समीकरण आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू यशच्या अधुवासचा. यू मस्ट आय विल डेफिनेटली हिट. हा कमबॅक करत असताना आपल्या गोलंदाजीच्या बळावरती ट्रिपल एस संघाचा हा कमबॅक असणार आहे. व्हॉट अ बॉल. गौतम है तो सब मुमकिन है. यावेळी देखील टॅपच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. निखिलने प्रयत्न थंक केले होते पण त्या प्रयत्नाला यश मिळत नाहीये कारण आदित्यची बॅट देखील आग उगळते. अप्रतिम चौकार येतोय. मध्ये अंकेशची मोठी विकेट मिळवून दिली पण नशिबाची साथ आदित्यकडे देखील असणार आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी खोदून काढला या चेंडूला. प्रथमेश आहे चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एका अटेम्प्ट वरती कलेक्शन, त्यानंतर एकाच अटेम्प्ट वरती फेकी, एकच धाव मिळणार आहे. पण समीकरण आता थोडंसं सोपं झालं असं म्हणायला हरकत नाहीये जमा 11 संघाकडून. पण ते समीकरण जर कठीण करायचं आहे तर इथून गौतमला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ते डॉट बॉल आणि फक्त डॉट बॉल टाकत राहणं गरजेचं आहे. यावेळी देखील स्विचचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाहेर हा चेंडू निघून जाणार आहे. असं म्हटलं जातं ना की तुम्ही प्रयत्न करत राहा. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं. आणि बघा सगळा प्रेक्षक वर्ग देखील आमच्या सोसायटी मधून देखील एन्जॉय करतोय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष मी स्वागत करतो. क्रिकेट हा खेळच निराळा आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्विचचा फटका, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार, तेवढीच चांगली फेकी, मयुरेश चांगलं कलेक्शन आणि एकच धाव इथे देखील मिळते. मॅच क्लोज येते हळूवारपणे, मॅच हळूहळू ती क्लोज येते. जर समीकरणाचा विचार केला 8 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असणार आहे. नेक्स्ट बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावले, फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. हे अग्रेशन, या अग्रेशनची आवश्यकता संपूर्ण ट्रिपल एस संघाला असणार आहे. कारण हे अग्रेशनच आपल्याला इथून बचाव करू शकतो. बघूयात त्यांचा बचाव होतोय का. 7-5 समीकरण. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्कोर कटचा प्रयत्न, अजून एक आलाय का डॉट बॉल, आलाय का डॉट बॉल, तर येस इट इज अ डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल टाकलाय गौतम आणि फक्त गौतम. या नावाची चर्चा आज करावी लागणार आहे. बॅटिंग असू देत सुदृढ करतोय, गोलंदाजी असू देत आपल्या संघासाठी योग्य त्या वेळेवरती आपले खांदे ओपन करतोय आणि गोलंदाजी देखील चांगली करतोय. ही मॅच इथवर आली आहे, क्लोज आली आहे, तर त्याचं श्रेय जातंय फक्त एका व्यक्तीला, एका खेळाडूला. त्याचं नाव आहे गौतम. अप्रतिम गोलंदाजी केली, चौकार नक्की झाला, त्याला देखील कव्हर करून 2 डॉट्स शेवटच्या 2 बॉल्स वरती देखील टाकल्यात. मॅचचं समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची अजूनही आवश्यकता असणार आहे. संपूर्ण टीम म्हणतंय, गौतम देखील म्हणतोय, ट्रिपल एस संघ देखील म्हणतोय, बघा इथून ना जिंकणं गरजेचं आहे. मी देखील खेळायला आलोय, मी देखील जिंकायला आलोय आणि जिंकून दाखवण्यासाठी आलोय. असं म्हटलं जातं ना की तुम्ही प्रयत्न करत राहा, त्या प्रयत्नार्थी परमेश्वर होतो. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर आप कोशिश ना करो जनाब ये तो गलत बात है. प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. तुमचा प्रयत्न हा जोकाडला जातो, हा बघितला जातो. मग तुम्हाला ते फळ मिळत आहे की नाही मिळत आहे ते उपरवाले के हात में. निखिल येतो आता गोलंदाजी ट्रॅक वरती, पण समोर देखील ना आव्हान तेवढंच मोठं आहे. जमा 11 सारखा बलाढ्य संघ त्यांच्या समोर देखील आहे. ते देखील लढण्यासाठी आलेत, ते देखील ती फाईट करण्यासाठी आलेत. आणि सगळ्यांनाच हवंय काय, तर डीपीएल मधलं ते क्वालिफिकेशन सगळ्यांना हवंय. गणराज तो देखील एका दिशेला चांगली बॅटिंग करतोय, आदित्य चांगली साथ देतोय. आता निखिल त्याला करून दाखवावं लागणार आहे. 6 चेंडू आणि 5 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. पहिलाच बॉल स्विचिंगचा प्रयत्न केला होता, पंचांकडे लाऊड आणि लाऊड अपील आणि येस इट इज आउट, येस इट इज आउट. पंचांचा बोट आकाशाकडे आणि इट इज आउट. हा एका लढव्यासारखा लढतोय, एका फायटर सारखा फाईट करतोय. हेच तर दिलंय आपल्याला क्रिकेटने. अगदी शेवटपर्यंत, मग ते क्रिकेट असू दे, आयुष्य असू दे, त्यामध्ये शेवटपर्यंत लढाई करणं गरजेचं असणार आहे. पाच चेंडू आणि 5 धाब्यांचं समीकरण येऊन ठेपलंय. संदीप येतात, संदीप यांच्याकडे देखील तो अनुभव प्रचंड आहे. 5 चेंडू आणि 5 धाब्यांवरती मॅच येऊन ठेपली आहे. प्रत्येकाने आपली जागा इथे रोखून ठेवली आहे. यावेळी चूक केली आहे, चूक केली आहे, निखिलने ती चूक केली आहे. चुकीला माफी नाही आहे, कारण हा खेळ निराळा आहे.
बघा पहिल्या चेंडूवरती असं वाटलं 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता, मॅच सोपी झाली की काय, पण गणराजची विकेट मिळाली. त्यानंतर गोलंदाजांनी चूक केली. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. लाईट हार्टेड पेशन्स, हृदय विकाराच्या जे कोणी प्रेक्षक असतील ना त्यांना विनंती करतो, आपण हा सामना नका बघू, नंतर रिप्ले एन्जॉय करा आमच्या वाहिनीवरती. पण मॅच निर्णायक आहे. प्रत्येकाने आपली जागा रोखून ठेवली आहे. प्रत्येक जण ज्याला बसायला जागा मिळते तो बसून बघतो, ज्याला उभं राहायला जागा मिळते तो उभं राहून बघतोय, पण मॅच बघतोय हे नक्की निर्णय. 5-4 ना. हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि पुन्हा एकदा त्या डॉट बॉलच्या शोधामध्ये अजून एक चूक निखिल करतोय आणि अजून एक बॉल वाईड येतोय. म्हणजे आता समीकरण कुठे येऊन ठेपलंय तर 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता असणार आहे. व्हॉट अ मॅच, रोमथरारक सामना यालाच म्हणतात. हाय व्होल्टेज मॅच मयूर सर यालाच म्हणतात. 5 चेंडू आणि 3 धावा. संदीप आहेत, स्वीप करायचा प्रयत्न केला होता, गॅप मध्ये चेंडू निघून चालला. हा चौकार नाहीये, हा विजयाचा बेधडक चौकार येतोय संदीपच्या बॅट मधून. सामना फिनिश झाला, मॅच जिंकली आहे जमा 11 संघाने. होऊन जाऊ दे डीजे.